नमस्कार मित्रांनो, हे एका वळीवंश म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक ह्या ग्रुपवर आहेत. तिथं चर्चा होतात आणि काही लोक प्रश्न विचारतात, तर तिथे दिलेले उत्तर हे असतात. इथे मी एल निनो बाबत तिथं बोललेलो आहे आणि कशा पद्धतीनं मी तिथं माझं क्रॉप 2018-15 मध्ये मी घेतलं होतं त्याबद्दल चर्चा केली आणि लोकांना सांगितलं की मी सोयाबीनचे बाजारभाव 4 महिने आधी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सांगितले होते की 6,000 5500 6,000 ते 6,000 6,500 हा बाजारभाव सोयाबीनचा जाणार आहे. त्या पद्धतीने आज 6,000 मार्केटला सोयाबीन 5800 6,000 बाजारभाव आलेला आहे. तर आपण दिलेला अंदाज सटीक ठरला आणि तिथे काही लोकांनी विचारले की आता सोयाबीनचं पुढे काय होऊ शकते. त्यांना मी सांगितलं की 58 ते 6,000 6,200 च्या आसपासात आपण विक्री करायला पाहिजे, जास्त रिस्क घेऊ नये हे मी त्यांना सांगितलेलं आहे. कारण भविष्यात ब्राझीलची सोयाबीन फेब्रुवारीच्या मध्यावर किंवा एंड मध्ये भारताकडे येणे सुरू होऊ शकते, जो एक भारतासाठी दबाव राहू शकते. प्राइस मध्ये करेक्शन येऊ शकते. त्यामुळं आपण 5800 6,000 जे 57 ते 6,200 पर्यंत बाजार जर येत असेल काही दिवसात 6,200 300 तर पटकन विकून आता आपण मोकळं व्हायला पाहिजे, जास्त रिस्क घ्यायला नाही पाहिजे. इथं मी माझे हे ज्या कमेंट आहेत ह्या मी तिथे दिलेल्या आहेत. व आता आपण सोयाबीन विकलं पाहिजे. जे रिस्क घेऊ शकतात त्यांनी 6,500 ते 7,000 हे एप्रिल मे जून रिस्क आहे, भयानक रिस्क आहे. म्हणजे रिस्क असेल तरच तुम्ही ठेवू शकता. 6,200 पर्यंत ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी 6,000 ते 6,200 5800 या रेंज मध्ये विकायला पाहिजे मित्रांनो. आणि हे मी त्यांना दाखवलं होतं, हा पुरावा दिला इथे की मी ऑक्टोबर मध्ये हा अंदाज दिला होता आणि तो 100% सोयाबीनच्या तेजीचा सक्सेस झाला. तर तिथं काही लोकांनी लाईक केलेलं आहे. हे ग्रुपवरील चर्चा आहेत, ते तुम्हाला दाखवायचे होते समजा. आणि काही लोकांनी कॉटन बद्दल विचारले, तर त्यांना सुद्धा त्यांचा थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. यात आपण कॉटन 8,500 700 जाऊन करेक्शन आलेलं आहे. मात्र परत ते भाव एक वेळ वापस येतील. म्हणजे भविष्यात कॉटन मध्ये तेजी परत आहेच. आपण गेलेली तेजी सोडली, वेळेवर विकला नाही, करेक्शन आले, मात्र परत एक वेळ तेजी येणार आहे. तूर बाजारभाव काय राहतील असं लोकांनी विचारलं. त्यांना सुद्धा दाखवलं की तूर पिकामध्ये तेजीचे चान्सेस आहेत. फक्त आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. 8,500 ते 9,500 ह्या दरम्यान तूर विकायला पाहिजे. भविष्यात बाजार पुढे जावो न जावो ही 9,000 ते 9,500 पर्यंत तूर विकायला पाहिजे. म्हणजे 8,500 पासून तर 9,500 ह्या रेंज मध्ये आपण तेजी येताच तूर विकायला पाहिजे. तर ह्या ग्रुपवरील चर्चा आहे. जर तुम्हाला याच्यातून काही फायदा होईल तर आपण नक्कीच ह्या ग्रुपचा फायदा, आपल्या या अभ्यासाचा फायदा घेऊ शकता.